नमस्कार, मी लतिका। आज आपण मिक्स डाळ आणि बटाट्याची भजी बनवूया। त्यासाठी बघा, ही वाटी सपाट अशी मी डाळी सगळ्या मिक्स करून 2-2 चमचे भिजत घातल्या होत्या आणि भिजल्यानंतर ही वाटी गच्च भरून झालेले। त्यांना काय करायचं, भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजल्यानंतर पण एकदा धुवून घ्यायचं। आता हे काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। ह्याच्यात फक्त तुरीची डाळ नाही आहे, नाही तर बाकी सगळ्या डाळी आहेत। उडदाची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, चण्याची डाळ। डाळ बघा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। एवढं आलं टाकणार आहे, 3 हिरव्या मिरच्या टाकणार आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। लसूण टाकणार आहे थोडासा आणि हे मिक्सरला काय करणार आहे, बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। असे थोडेसे साधारण त्याच्यामध्ये दाणे दाणे, एकदम पण अशी बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करायची नाही आहे। आता ही एका वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। डाळ बघा मी सगळी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून असं खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बघा, नाही धुतला तरी चालतो आणि धुतला तरी पण चालतो, कारण आता हे काय होतं मग त्या रेसिपी दाखवस तर वेळ होतं ना, मग हे आपण जे बटाटे खिसलेले असतात ना ते काळे पडतात। तर हे सगळं मी काढून घेते, फक्त पाणी नितळून घ्या। त्यात टाकायचे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। उभा जरी कापला तरी चालू शकते, पण शक्यतो बारीकच कापायचा। 1 चमचा टाकायचे सफेद तीळ, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, असं हाताने चोळून जरी धने टाकले तरी पण चालू शकते, मोठे मोठे असे कुटून टाकले तरी पण चालू शकते। त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे, थोडीशी हळद, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमच्याला कमी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची वाटणामध्ये टाकली ती पण विसरू नका। त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे, पण देठं पण घेतलेले आहेत बघा। ह्याच्यामध्ये देठं जरूर घ्यायचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये पालक टाकू शकता, थोडीशी मेथी टाकू शकता, कोबी बारीक कापून पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घेणार आहे, मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं मिक्स होतं। आता तुम्हाला जर ह्याची जर भजी नसेल बनवायची तर तवा गरम करायचा आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असं थालपीठासारखं थापून घ्यायचं गोल गोल। आणि जर तुम्हाला ह्याचं जर नाश्त्यासाठी थालपीठ पण जर नसेल करायचं ना, तर ह्याच्या वड्या करू शकता तुम्ही। गोल गोल करायची काही गरज नाही आहे, चाळणीला तेल लावायचं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये हे सगळं ओतून असं थापटायचं आणि 15 मिनटं बारीक गॅसवर हे शिजून द्यायचं। मस्त होतं, ह्याच्यात काही टाकायची गरज नाही, बाकीच तुम्हाला साहित्य पण सगळं टाकलेलं आहे, मस्त लागतात चवीला। एकदा तशा करून बघा। रेसिपी मी तुम्हाला खूप सांगते वेगवेगळ्या पद्धतीने। रेसिपी बघितली एक लाईक आणि कमेंट जरूर करत जा। तेल ठेवलंय बघा गरम करायला। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये सोडा टाकू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे, मस्त आतनं फुगतात एकदम व्यवस्थित आणि छान आणि चवीला एकदम वेगळे। जर कुणी असं होतं ना चण्याच्या डाळीचं पीठ खात नाही, तर तुम्ही अशा पद्धतीनं मिक्स डाळीचे पण बनवू शकता। आणि जर तुम्हाला भजी खायची नाही तर काय करू शकता हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता हे मी सगळं सोडून घेते, सोडून घेतलेत बघा। आणि आता आपण हलवून घेऊया। थोडासा टेस्ट कमी झाला का नाही की हलवून घ्यायचे, बिलकुल तेलकट वगैरे होत नाही ते आणि चवीला इतके छान लागतात। किती रेसिपी टाकल्यात मी वेगवेगळ्या पद्धतीनं भजीचं। आता हे गोल्डन कलरवर मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायचे। मस्त बघा गोल्डन कलर आलेला आहे अशा पद्धतीत। आता ह्यात काय करणार आहे, 4 मिरच्या बघा मधोमध कापलेल्या आहेत आणि त्यात थोडंसं मीठ भरलेलं आहे। आता हे पण थोडंसं फ्राय करून घेते ह्याच्यामध्येच। मस्त अशा बघा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत, काढून घेऊया आपण। ही जी भजी आहेत का नाही, जे आपण कांदे भजी करतो का नाही, गोल कांदे भजी अशा प्रकारात होतात, तेलकट होत नाहीत, एकदम सुके सुके होतात, एकदम छान आणि चवीला एकदम वेगळी। तुम्हाला मी एक गरम गरमच तोडून पण दाखवते। हे बघा, वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट, मस्त बघा अशा पद्धतीत। एकदम जाळीदार, सोड्याचा वापर नाही, काही नाही, चवीला एकदम मस्त मिक्स डाळीची भजी। तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।